नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठलो रोजप्रमाणे. आज पण भयंकर थंडी होती. जाऊ द्या, थंडीला मार देऊन आम्ही गेलो रनिंगला. ग्राउंडवरनं आल्यावर मी व्हिडिओ काढली, कारण की ग्राउंडवरती आज आम्ही 17 किलोमीटर पळालेलो. विचार कर, 17. अख्खा माझे हॅमस्ट्रिंगपासून पूर्ण लेग दुखत होते. जसंच आलो तसंच बघा, सगळ्यांना एवढी थंडी वाजत होती ना, सगळे पळून आलेले, पण थंडीने एवढं हाल बेहाल केलता की सगळे येऊन चादर घेऊन बसलेले. मग काय, झालो फ्रेश आणि आलो नाश्ता करायला. आज तर नाश्त्याला आम्ही उन्हातच बसलो आहे, कारण की थंडी. मग हे बघा, हे आपली सिक्युरिटीची माणसं आणि हे मस्त माणूस आहेत. हे तिघं पण जाम भारी आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही रेडी वगैरे झालो आणि गेलो क्लासला गेलो. आणि आज आलेल्या नवीन मॅम, म्हणजे ह्या जुन्या होत्या ॲक्च्युली. माझा भाऊ जेव्हा अकॅडमीला होता तेव्हा पण शिकवायला होत्या. मग आज आलेल्या एक दिवसासाठी. मग आलो, जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून आम्ही परत रेडी झालो. तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे गेलो? ॲक्च्युली आज आमची इथं होती एक पार्टी. म्हणजे आमची इथं नव्हती, समोर एक हॉल आहे तिकडे होती. मग काय, बिनबुलाय मेहमान आम्ही गेलो तिकडे. आणि भाई आम्ही अकॅडमीत पण जेवून गेलेलो. का अकॅडमीत जेवलो होतो, असं पण नाही की तिकडे नव्हतो जेवलो, तिकडचं जेवण वेस्टेज गेलं. आम्ही तिकडं जेवून परत बाहेर आलतो. आणि बघा काय जेवण होतं. बासुंदी, 2 मिक्स भाज्या, भात, इंद्रायणी भात, डाळ भात, पुरी, चपाती. आ हा हा हा. मंग्यानी तर बासुंदीवर तावाच मारला होता. कमीत कमी 9-10 वाट्या तो फक्त बासुंदी पिल्या. आणि बघा कसा तोंड लपवतो तिकडं उभा राहून. हां, त्याला काही दिसणार नाही आम्हाला. बाई आमच्या कॅमेराला भारी आहे. मग बघा, ही झाली तिसरी खेप आणि परत ही झाली चौथी खेप. नुसतं बासुंदीवर बासुंदी, नुसतं बासुंदीवर बासुंदी. हे बघा, ह्याला तर बसायला बी जागा भेटली ना. हा तर भाऊ उभा राहूनच खायला लागला. मग काय, मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो. एवढं पोट भरलं गच्च ना बाबा. 3 वाजले होते. हे बघा, तुम्हाला आता आता ह्यांची रांगोळी पण दाखवतो. किती मस्त रांगोळी काढली. परत अकॅडमीत आलो आणि अकॅडमीत आल्यावर मंग्यानी तर तिकडनं बाटल्या पण ढापून आणल्या. बघा, कमीत कमी 4 बाटल्या ढापून आणल्या. तर चला, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही पण कधी असं गपचूप गेले आहात का कुठे.